बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. हे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गाडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या. गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. वापरता लिमिट आहे आपल्या मीडिया समोर. खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही. आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांचे अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल. परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतायत, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे. किती दिवस तुम्ही बघताय. अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत. म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती. आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कटही म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही. आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. आणि मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल, तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही.